friends, welcome to our YouTube channel Education for All. So friends, आज आपण इयत्ता 5वी नवोदय स्कॉलरशिप सैनिकी स्कूल किंवा इतर विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे हा घटक अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला देवनागरी संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह हे आपल्याला माहितच आहे, आपण पाहिलेलं आहे. बघा, देवनागरी संख्या चिन्ह. आता देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे काय, तर 1 2 हे जे आपण मराठीमध्ये अंक लिहितो त्यालाच काय म्हणायचं, देवनागरी संख्या चिन्ह. दुसरा आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय, तर इंग्रजीमध्ये जे आपण म्हणतो की 1 2 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असे अनलिमिटेड संख्या की ज्या असंख्य आहेत, आपल्याला मोजता येत नाही, अशा असंख्य संख्या आहेत 1 2 अशा इंग्रजीमधल्या, त्याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आणि मराठीमधल्या 0 1 2 3 4 अशा असंख्य संख्या आहेत, तर त्या सर्वांना काय म्हणायचं, देवनागरी संख्या चिन्ह. आता देवनागरी संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह या दोन्ही संख्या चिन्हे किंवा दोन्ही लिपी आपल्याला माहितच आहेत, पण या व्यतिरिक्त अजून एक लिपी आहे किंवा अजून एक संख्या चिन्ह आहे आणि ते म्हणजे रोमन संख्या चिन्ह. आता हे रोमन संख्या चिन्ह काय, तर आपण जे 1 2 1 2 चे अंक वापरतो आपण, तर त्या अंकालाच रोमन मध्ये म्हणजेच काय, तर आपण जे एबीसीडी शिकतो की नाही अल्फाबेट्स आपल्याला माहिती आहे, तर त्या अंकासाठी काही अंकासाठी विशिष्ट अंकासाठी किंवा काही अंकासाठी काही अक्षर वापरलेली आहेत, तर त्यालाच काय म्हणायचं, रोमन संख्या चिन्ह. तर पाहूया आपण. बघा, इथं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 1 आहे, तर या 1 साठी रोमन संख्या चिन्हामध्ये काय वापरलं जातं, आय. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 5 आहे, तर त्यासाठी रोमन संख्या चिन्हामध्ये काय वापरलं जातं, फी वापरलं जातं. त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये इथे 10 आहे, तर या 10 साठी रोमन संख्या चिन्हामध्ये काय वापरलं जातं, एक्स हे अक्षर वापरलं जातं. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये इथे 50 आहे, तर त्या 50 साठी रोमन संख्या चिन्हामध्ये काय वापरलं जातं, एन हे अक्षर वापरलं जातं किंवा एन हे लेटर वापरलं जातं. आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 100 आहे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये इथे काय 100 आहे, तर त्या 100 साठी रोमन संख्या चिन्हामध्ये काय वापरलं जातं, सी हे लेटर वापरलं जातं. त्यात 500 आहे, तर या 500 साठी रोमन संख्या चिन्हामध्ये डी हे लेटर वापरलं जातं, डी. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 1000 आहे, तर 1000 आहे, तर त्याच्यासाठी रोमन संख्या चिन्हामध्ये काय वापरलं जातं, एम हे लेटर वापरलं जातं. आता तुम्हाला प्रश्न पडला, याच्यावर प्रश्न कसे येतात परीक्षेमध्ये, तर याच्यात प्रश्न असे विचारले जातात, 50 ही संख्या किंवा 50 ही संख्या रोमन अंकामध्ये कशी लिहिली जाते, किंवा आय हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कसं लिहिलं जातं, एन हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कसं लिहिलं जातं, तर हे काय, हे या पद्धतीचे याच्यावर प्रश्न विचारले जातात. असे विविध प्रश्न याच्यावरती आपण अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला 1 ते 20 पर्यंतचे, अगोदर सुरुवातीला 1 ते 20 पर्यंत रोमन संख्या चिन्ह माहित असणं आवश्यक आहे. आणि बघा, हे पाठ करून टाकायचं. आय बघा, 1 5 10 50 100 500 आणि 1000 हे लक्षात आलं. याच्यानंतर आपण वेगवेगळे नंबर्स किंवा वेगळे अंक तयार करू शकतो.